Hello student, good morning. Today we will learn the pregnancy. It is the condition of carrying one or more embryo in the uterus and is called as the gestation. म्हणजे वन किंवा मोर एम्ब्रिओ इन युटेरसमध्ये असतात तेव्हा त्याला जेस्टेशन असं म्हटलं जातं. आणि इट इज रेफर्ड म्हणजे जो प्रेग्नन्सी पिरियड आहे दीज आर द पिरियड बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ एग्स अप टू द पार्च्युरेशन. फर्टिलायझेशनपासून पार्च्युरेशन्स मीन्स प्रस्तुतीपर्यंतचा जो पिरियड असतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रेग्नन्सी पिरियड. त्याला प्रेग्नन्सी पिरियड असं म्हटलं जातं. हा जो पिरियड आहे टोटल 280 डेजचाच असतो. 280 डेज अँड त्याच्यामध्ये 266 डे अँड 14 डे दिज आर द मेन्स्ट्रुअल सायकल. याच्यामध्ये 3 पार्टमध्ये डिवायडेशन केले. दिज आर डिवायडेड इंटू द म्हणजे टोटल जो प्रेग्नन्सी पिरियड आहे तो 9 मंथचा आहे. त्याचे 3 पार्टमध्ये डिवायडेशन केलेले आणि दॅट इज द ट्रायमिस्टर्स असं म्हटले. 3 मंथ इन इच ट्रायमिस्टर. प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये किती मंथ आहेत तर 3 मंथ्स दिलेले. फर्स्ट जो मंथ आहे दिज आर डिवायडेड इंटू द फर्स्ट 3 मंथ. फर्स्ट 3 मंथ म्हणजे फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीकपर्यंतचा जो पिरियड आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द त्याला काय म्हटलेलं आहे तर फर्स्ट ट्रायमिस्टर. या पिरियडमध्ये इट इज द फर्स्ट टाईम मोस्ट रॅडिकल चेंजेस इन मदर अँड एम्ब्रिओ आणि मदरमध्ये जे फर्स्टली चेंजेस होतात ते या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिस एम्ब्रिओ रिसीव द म्हणजे एम्ब्रिओ जो आहे तो टोटली काय तर न्यूट्रियंट कंटेंट रिसीव डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेरियममधून तो काय करत असतो तर जे न्यूट्रियंट आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतो. देन दॅट इज द मेन पिरियड ऑफ न्यूट्रिशन आणि त्याचा जो म्हणजे पिरियड आहे 2 to 4 वीक आहे. देन डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन अँड 8 वीक मेजर स्ट्रक्चर फाउंड आउट द अडल्ट आर फॉर्म इन टू द एम्ब्रिओ अँड रुडिमेंटरी फॉर्म. आणि याच्यामध्ये जी एम्ब्रिओची साईज आहे ती अबाउट ओनली 30 सेंटीमीटर लॉंग. इथं एम्ब्रिओ 30 सेंटीमीटर लॉंग होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आर्म, हँड, फिंगर, फीट, टोज आर फॉर्म. याच्यामध्ये म्हणजे जे बॉडी पार्ट आहे ते जनरली फॉर्म होतात. म्हणजे तुम्ही कमीत कमी ऐकलं तरी असेल की फर्स्ट 3 मंथमध्ये त्या 3rd मंथ असतो त्याच्यामध्ये हे आर्म, हँड, फिंगर, फीट आणि टोज हे फॉर्म होतात. अँड देन 40 कॅन बी ओपन अँड क्लोज द माउथ अँड फिस्ट म्हणजे मूठ, हाताची मूठ असते ती. म्हणजे ह्या 40 म्हणजे जो अर्भक आहे तो काय करतो तर या मंथमध्ये ओपन द माउथ अँड फिस्ट म्हणजे त्याची जी माउथ ओपन करण्याची किंवा हाताच्या मुठी ओपन करण्याची प्रोसेस आहे ती इथं स्टार्ट होते किंवा सुरू होते. देन सेंट्रल नर्वस सिस्टीम फुल्ली फॉर्म. इथं नर्वस सिस्टीम फुल्ली फॉर्म होते. वर्किंग ऑफ एक्सक्रिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती पण इथं वर्क करायला सुरुवात होत असते. देन मुवमेंट ऑफ 40 दीज आर द बिगिन अप टू मदर कॅन नॉट बी फील इट. परंतु याच्यामध्ये जे म्हणजे जे 40 मध्ये किंवा त्या एम्ब्रिओमध्ये जे चेंजेस होत असतात दॅट इज नॉट मुवमेंट फॉर द मदर. म्हणजे ते सगळे मदर फील करू शकत नाही. देन हार्टबीट कॅन बी हिअर्ड फ्रॉम द 6th वीक. 6 वीक्समध्ये हार्टबीट म्हणजे त्या मदरला समजू शकतात की. देन प्रेगेस्टेरॉन लेवल बिकम हाय अँड मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल एंड ऑफ द प्रेग्नन्सी. हे तुम्हाला माहिती आहे. ॲट द एंड ऑफ ट्रायमिस्टर 40 इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्टली हे 3 सेंटीमीटर असतं परंतु फर्स्ट 3 मंथ्स जेव्हा कंप्लीट होतात देन दीज आर टू फॉर्म द 7 to 10 सेंटीमीटर. म्हणजे त्याची साईज थोडी इंक्रीज होते टू फॉर्म द डिफरंट बॉडी ऑर्गन फॉर्म झाल्यानंतर त्याची जी साईज आहे ती किती फॉर्म होते तर 7 to 10 सेंटीमीटर फॉर्म होते. देन meanwhile the mother's baby also undergo rapid changes and high level of progesterone initiated changes in her reproductive system. म्हणजे
प्रेगस्टरॉनची लेवल हाय असते. देन मॅटर्नल पार्ट ऑफ प्लासेंटा ग्रो अँड युरेटर्स बिकम लार्जर इन दिस पिरियड अँड मदर एक्सपिरियन्स मॉर्निंग सिकनेस किंवा जे मॉर्निंग हे आहे नोसिया म्हणजे वोमिटिंग म्हणजे फक्त उलटी येते अशी भावना होती. त्याला काय म्हटलं जातं, नोव्हिसियस म्हटलं जातं. वोमिटिंग आणि मूड स्विंग्स म्हणजे सारखे मूड चेंज होत असतात. यासारखेचे जे सिम्पटम्स आहेत ते त्यांना म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये जास्त पाहायला मिळतात आपल्याला. देन हा जो आहे तो फर्स्ट ट्रायमिस्टर आहे. सेकंड जो आहे दिज आर द सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय सांगितलं, दिज आर द वर्क फ्रॉम किंवा दिज आर वीक फ्रॉम द 12th week to 26th week. This is the rapid growth of Proteus and this ureters rapid growth of Proteus for the pregnancy of ovules and then याच्यामध्ये म्हणजे फास्टली ग्रो होत असतात. आणि Proteus इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड म्हणजे इथं ते Proteus आहे ते व्हेरी ॲक्टिव्ह असतं. आणि आपण पाहिलं की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये फक्त त्याची जी साईज आहे ती 10 to म्हणजे 7 to 10 सेंटीमीटर झाली असते. पण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये दिज आर फॉर्म फ्रॉम द 30 सेंटीमीटर. ते फास्टली ग्रो होऊन त्याची जी साईज आहे ती जवळजवळ 30 सेंटीमीटर झालेली आपल्याला पाहायला मिळतं. देन डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड दे फॉर्म द हार्मोन्स लेवल स्टॅबिलाइज. आणि हे जे आहे HCG डिक्लाइन, HCG हे फक्त प्रेग्नन्सी पिरियडमध्येच सिक्रेट होणारं हार्मोन्स आहेत. देन कार्पस ल्युटियस अँड डेट्रॉटियस दीज आर द फॉर्म फ्रॉम द that movement and from this estimated and date of delivery cannot be established, but baby movement can be easily felt by the mother. म्हणजे 4 to 6 monthमध्ये म्हणजे जर त्या बेबीने कुठली मूवमेंट केली तर म्हणजे these are feel to the mother. Then heads of hair, eyebrows and eyelash appear and pin are distinct. म्हणजे हा जो म्हणते याच्यामध्ये हेअर्स नंतर ॲब्रोज आणि आयलॅश ॲपियर किंवा फॉर्म होतात. त्याचबरोबर पिन्ना फॉर्म होतो. पिन्ना डिस्टिंक्स अँड बेबी रीच हाफ साईज ऑफ न्यूबॉर्न. म्हणजे त्याची जन्माची जी साईज असते त्याच्या जवळजवळ निम्मी साईज या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये फॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर जे आहे थर्ड ट्रायमिस्टर दिज आर फ्रॉम 27 वीक्स टू टिल द पार्च्युरेशन. म्हणजे लास्ट पार्च्युरेशन पिरियडपर्यंतची जी जो पिरियड असतो तो 27 वीकपासून पुढचा पार्च्युरेशनपर्यंतचा टोटल पिरियड दॅट इज असो कॉल्ड एज अ थर्ड ट्रायमिस्टर. आणि याच्यामध्ये Proteus अबाउट द 3 to 4 kg इन वेट अँड त्याची जी लेंथ आहे ती जवळजवळ 50 सेंटीमीटर असते. आईज आर ओपन. देर इज अगेन इन बॉडी वेट गेन इन बॉडी वेट. याच्यामध्ये आईज ओपन होतात, त्याचबरोबर बॉडी वेट चांगल्या पद्धतीने गेट होतं किंवा गेन होतं. देन Proteus ग्रो द युरेटर एक्सपांड अराउंड द मदर्स abdominal organ become compressed and displace, leading the frequent urination, digestive blockage and strain in back muscles. These are the at the end of third trimester Proteus become fully developed and ready for the parturition. म्हणजे हा जो थर्ड ट्रायमिस्टर आहे याच्यामध्ये टोटली त्या बेबीची किंवा जे Proteus आहे त्याची ग्रोथ झालेली असते. अँड दॅट इज हा जो प्रेग्नन्सी पिरियड आहे टोटली 3 ट्रायमिस्टर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सी पिरियड हा टोटल 9 मंथ्स असतो आणि त्याचं 3 मंथ्समध्ये डिव्हायडेशन केलेले. आणि हे जे डिव्हायडेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आणि प्लासेंटा त्याच्यातलं शॉर्ट पार्ट आहे. ही डायग्राम पण तुम्ही काढून घ्या. प्लासेंटा म्हणजे काय, दिज आर रिलेटेड टू द प्रेग्नन्सीमध्येच हा फॉर्म होत असतो. इट इज फ्लॅटन डिस्कॉइड ऑर्गन इन युरेटर ऑफ प्रेग्नंट वुमन. फक्त प्रेग्नंट वुमनमध्ये हा फॉर्म होतो की ज्याच्या थ्रू न्यूट्रियंट सप्लाय केले जातात त्या Proteusला किंवा बेबीला. त्याला आपण प्लासेंटा असं म्हणतो. प्लासेंटा इज द टेम्पररी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल connection between the Proteus and maternal circulation. Then placenta facilitate the supply of oxygen
अँड न्यूट्रिएंट. म्हणजे याच्या थ्रू काय केलं जातं तर ऑक्सिजनचा आणि जे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट जनरली सप्लाय केले जातात अँड ऑल्सो रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड एक्सेटरी सिस्टीम प्रोड्युस्ड बाय द फोटियस. म्हणजे प्लासेंटाचं जे मेन वर्क आहे तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट त्या बेबीला किंवा फोटियसला सप्लाय करायचं, दॅट इज अँड देन ऑल्सो रिमूव्ह द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एक्सेटरी प्रोडक्ट. हे सगळं वर्क कोण करत असतं? प्लासेंटा. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. प्लासेंटा टू प्रोव्हाइड द ऑक्सिजन ॲज वेल ॲज न्यूट्रिएंट अँड देन दे रिमूव्ह द कार्बन डायऑक्साईड. ही जी प्रोसेस आहे ती कोणा थ्रू केली जाते तर या प्लासेंटा थ्रू केली जाते. देन द प्लासेंटा इज अटॅच टू द वॉल ऑफ युटेरस. आणि हा जो प्लासेंटा आहे तो कुठं अटॅच असतो तर युटेरसला अटॅच असतो. आणि दिस वॉल इज बेबी इज अम्बिलिकल स्कॉट. अम्बिलिकल कॉर्ड्स असं म्हटले म्हणजे आपल्याकडे जी नाळ म्हटली जाते ती त्या बेबीला अटॅच असते. अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अम्बिलिकल कॉर्ड असं म्हटले. अँड देन अटॅच टू द बेबी अँड प्लासेंटा. प्लासेंटा इज ओनली ऑर्गन विच फॉर्म ऑफ टिश्यू टू डिफरंट इंडिव्हिज्युअल अँड टू डिफरंट इंडिव्हिज्युअलपासून हे दोन काय तर प्लासेंटा फॉर्म झालेलं असतं. बट दीज आर कनेक्टेड टू द मदर्स अँड फोटियस. मदर्सला आणि फोटियसला कनेक्ट करण्यासाठी या प्लासेंटाचा यूज होतो. देन पार्ट ऑफ कॉन्ट्रीब्यूट टू फोटियस इज कॉल्ड ॲज द फोटल्स प्लासेंटा अँड कॉर्निक फिला. देन कॉर्निक्स फिला असं देखील त्याला म्हटलं जातं. कॉर्निक्स फिला म्हणजे दीज आर रिलेटेड ओनली फोटियस, त्याला क्रॉनिक्स फिली असं म्हटलं जातं. म्हणजे आणि जो मदरशी रिलेटेड प्लासेंटाचा पार्ट असतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॅटर्नल प्लासेंटा. त्याला आपण मॅटर्नल प्लासेंटा असं म्हणतो. देन द अम्बिलिकल स्कॉट फ्रॉम द 3 ब्लड फेसल्स. म्हणजे हा जो अम्बिलिकल कॉर्ड आहे म्हणजे दीज आर कनेक्ट टू द मदर्स अँड फोटियस. त्याच्यामध्ये पण 3 टाईपच्या फेसेस प्रेझेंट असतात. तर 2 आर स्मॉल आर्टरी अँड 1 आर द फेन्स. म्हणजे 2 स्मॉल आर्टरी आहे आणि एक लार्ज फेन्स आहे. दीज आर कनेक्टेड टू द फोटियस. अँड द प्लासेंटा ऑल्सो ॲक्ट ॲज द एंडोक्राइन टिश्यू, प्रोड्यूस द हार्मोन्स like HCG, progesterone, estrogen and relaxin is secreted by ovary latter phase of pregnancy, and it is the level of HCG and increase up to the first trimester and then decline by the first trimester progesterone and produce the placenta and hormone require the फोटियस ग्रोथ अँड मेंटेन द प्रेग्नन्सी. म्हणजे त्याचबरोबर याचा उपयोग कशासाठी होतो तर प्रेग्नन्सीमध्ये जे रिलीज होणारे हार्मोन्स आहेत दॅट इज द HCG, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन्स अँड रिलॅक्सेशन यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा त्यांचं सिक्रेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी देखील होतो. ते म्हणजे तिचा रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी फॉर that hormones HCG, that progesterone and estrogen and relaxin, these are secret into the pregnancy period. तुम्हाला ऑलवेज रिमेंबरमध्ये दिले बघा. HCG, HPL म्हणजे ह्युमन प्रोलॅक्टिन, ह्युमन प्लासेंटल प्रोलॅक्टिन अँड रिलॅक्सिन. दीज आर प्रोड्यूस इन वुमन्स इन ओनली ड्युरिंग द प्रेग्नन्सी पिरियड. फक्त प्रेग्नन्सी पिरियडमध्ये सिक्रेट होणारे हे एन्झाईम्स आहे. त्याच्यामधलं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन आहे ते कसे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये किंवा प्रोड्यूस होणारे हार्मोन्स आहेत. तर इथं जो प्रेग्नन्सी पार्ट आहे तो इथं कंप्लीट होते. थँक्यू.